भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आज भिडणार. पावसामुळे सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता. मंत्री संजय शिरसाट यांचा पुन्हा निवृत्तीचे संकेत. 3-4 वर्षांनी सेवानिवृत्ती घेणार. योग्य वेळी थांबवण्याचा निर्णय घेतलेला बरा, शिरसाटांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबरला मराठवाडा दौऱ्यावर. ठाकरे 8ही जिल्ह्यातील काही गावांचा दौरा करणार. दगाबाजरे अशी मोहीम सुरू करणार, दानवेंची माहिती. मविया मनसेच्या मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल. भाजपच्या मोर्चाला परवानगी होती का? त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला? मविया मनसेच्या नेत्यांचा सवाल. रावसाहेब दानवेंचा नातू शिवम पाटीलसह 8 जणांवर गुन्हा दाखल. भाजप पदाधिकारी कैलास आहेरांनीच केला तक्रार. 10 कोटींची फसवणूक केल्याचाही त्यांच्यावर आला गंभीर आरोप. सुनील तटकरे यांनी प्रयोग थांबवावेत, अन्यथा आम्ही आमची भूमिका ठरवू. आमदार महेंद्र दळवींचा तटकरेंना इशारा. मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेसह गृहराज्यमंत्र्यांना फोन. महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशीची केली मागणी. नाशकाल शरद पवार गटातून उदय सांगळे, सुनीता चारोस्करांची अकालपट्टी. भाजपमध्ये जाणार असल्याच्या होत्या चर्चा. नाशिकमध्ये नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे कारनामे सुरूच. सुनील बागुल यांचे समर्थक बाळासाहेब पाठकवर गुन्हा दाखल. श्रमिक सेनेच्या बाळासाहेब पाठकवर गुन्हा. पुण्याच्या कोंडव्यातील गणेश काळे हत्या प्रकरणामध्ये आरोपींना पुणे सत्र न्यायालयामध्ये केला हजर. टोळी युद्धातूनच गणेश काळेची हत्या झाल्याची माहिती. सिकंदर शेख महाराष्ट्राचा स्वाभिमान. सिकंदरला अडकवण्याचे पंजाब हरियाणाच्या पैलवानांचं षडयंत्र असू शकतं. राष्ट्रवादीच्या ठाणेदारांसह 9 पोलिसांवर हत्येचा गुन्हा. चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन मधला धक्कादायक प्रकार. पोलिसांच्या मारहाणीमध्ये आरोपीचा झाला होता मृत्यू. इंदापूरमध्ये वाळू माफियांचं धावत आणलं. भीमा नदी पात्रामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई. 25 लाखांचा अवैध वाळू मुद्देमाल महसूल. शिंदेंची गोगावलेंसोबत घेतला फुगडीचा. कोल्हार घोटी महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. अकोले तालुक्यातील कळस ते 1.5 तास रास्ता रोको. अजित पवारांच्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. बुलढाण्यामध्ये पुन्हा एकदा निसर्ग कोपला. मोताळा तालुक्यामध्येच शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. काढून ठेवलेला मका भिजला. कापूस, सोयाबीन मातीमोल. रत्नागिरीमध्ये अनेक तासांपासून पाऊस. बागायतदारांचं मोठं नुकसान. परतीच्या पावसानं केलं हैराण. येवल्यामध्ये ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांना फटका. बागांमध्ये पाणी, फळधारणा घटली. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. पुण्याच्या बंड गार्डन मेट्रो स्टेशन जवळ अपघात. 2 जणांचा जागीच मृत्यू. भरधाव कार ड्रायव्हरला धडकल्यानं अपघात. CMS-03 उपग्रहासह आज प्रक्षेपण. उपग्रहाचं बाहुबली असं नाव. किंग खानचा आज 60वा वाढदिवस. शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची मन्नत बाहेर करते.